हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा टॉपिक आहे, जसं की मी ते काम करताना दिसते आहे. आज काय मी तुम्हाला कुठली ऑर्डर कंप्लीट केली आहे किंवा कशी ऑर्डर कंप्लीट केली हे काय तुम्हाला दाखवणार नाही आहे. पण माझं जे काम करता करता मला जितकं एक्सप्लेन करता येईल, कालचा म्हणजे त्याच्या आधी अनुभव जो मला आलेला आहे कस्टमरचा, ते थोडकं मी तुम्हाला शेअर करते. जवळजवळ मी जेव्हा सुरुवात केली होती त्या टायमाला मला डिमोटिवेट व्हायचं. कस्टमर कंप्लेंट करायच्या किंवा कस्टमर काही ना काही खोट काढायचे किंवा काही प्रॉब्लेम्स व्हायचे शोल्डरमध्ये, मुंड्यामध्ये किंवा अजूनही होतं. असं नाही की मी एकदम परफेक्ट झाली आहे, पण असं खूप वेळेला व्हायचं. आणि आत्ताच माझं तर आत्तासुद्धा चांगले आपले अनुभव असतात, वाईट अनुभव असतात किंवा बिझनेसमध्ये उतार चढाव ह्या गोष्टी होतच असतात, बरोबर ना. कधी कधी आपल्याला कस्टमर खूप चांगलं बोलून जातं, कधी कधी कस्टमर आपल्याला वाईट बोलून जातं. तर त्या कंडिशनमध्ये आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्या कंडिशनमध्ये आपल्या कामामध्ये अफेक्ट नाही व्हायला पाहिजे, ह्याची काळजी कशी घ्यावी ह्याच्याबद्दलचा आपला हा टॉपिक असणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, मी जसं नवीन होती त्या टायमाला मलासुद्धा कस्टमरची जास्त गरज होती. त्या टायमाला मी कस्टमरला स्वतःहून जायची, बोलायची की माझ्याकडे कधी म्हणजे जेव्हा की माझ्याकडे एखादा ब्लाऊज टाका मग किंवा माझ्याकडे बघा एकदा कसा दिसतो आहे किंवा कसा तुम्हाला बसतो आहे वगैरे, कमी पैसे द्या. आणि कस्टमरला असं करून करून मी जमा करायचे. आणि त्यावेळेला काय व्हायचं, कस्टमर यायचे, ब्लाऊज घ्यायची कमी पैशामध्ये म्हणून यायची बघायला, ट्राय करायला. आणि असं करत करत माझं जसं जसं बिझनेस म्हणजे जसे कस्टमर माझ्याबरोबर जोडले गेले, तर तेव्हा माझा बिझनेस चांगला ग्रोथ व्हायला लागला. ओके. पण जेव्हा मी सुरुवात होती त्या टायमाला काही कस्टमर असं बोलायचे की इथे प्रॉब्लेम आहे, तिथे प्रॉब्लेम आहे किंवा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम वाटतो आहे, शोल्डर उतरतो आहे किंवा असं. तर तुम्ही काय करायचं की बाबा 1 ते 10पर्यंत तुमचे कस्टमर आहेत किंवा 10 कस्टमर आहेत किंवा 10मध्ये तुम्हाला 3 कस्टमर कंप्लेंट करत आहेत. ओके. तर 3 कस्टमर कुठल्या बाबतीमध्ये कंप्लेंट करत आहेत, शोल्डरमध्ये करत आहेत का मुंड्यामध्ये करत आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये आपण थोडं लक्ष द्यायचं. असं नाही की आपण इग्नोर करायचं, तर त्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं की शोल्डरमध्ये प्रॉब्लेम होत आहे ना, मग मला त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पण जेव्हा काही काही कस्टमर असेही असतात की त्यांना म्हणजे कमी पैसे द्यावे किंवा आपण कमी म्हणजे शिलाई घेऊच नाही, त्यासाठी सुद्धा कस्टमर काही खोटं बोलतात. तर त्यावेळेला आपण काय करायचं, मला नक्की तुम्ही घालून दाखवा किंवा कुठे काय प्रॉब्लेम आहे ते मला समोरून दाखवा, म्हणजे मला पण प्रॉब्लेम कळेल की माझं कुठे चुकते. तर अशा वेळेला असं सुद्धा काही कस्टमर बघायचे. आणि जर सारख्या चुका काढून तो कस्टमर आपल्याकडे रिटर्न येतो आहे, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही तसं करायचं. कारण की कधी कधी काय होतं, काही लेडीज अशा असतात ना की त्यांना पैसे द्यायला खूप झिकझिकदायक असते. त्यांना असं वाटतं की कमी पैशामध्ये चांगलं करून द्या आणि परत पैसे नाही घेतले तर अजूनच चांगलं वाटतं त्यांना. तर असं नसतं, आपली मेहनत पण असते. पण त्या काही काही नाही कळत, तेव्हा आपण असं पद्धतीने हँडल करायचं. आणि मी सुद्धा तसं करते. पण काही कस्टमर असे असतात की समजा आपल्याला डिमोटिवेट झालं, तर असा विचार करायचा की नाही, मला नेक्स्ट टाईम मी प्रॉब्लेम करणार नाही. पण त्या कामाबद्दल आपल्याला जमत नाही असं कधी डोक्यामध्ये टाकायचं नाही. मला जमतं आहे आणि मी करणारच असा विचार करायचा. स्वतःला मोटिवेट करत राहायचं, तरच आपण पुढे जाणार. जर आपण लोकांचं ऐकत राहिलो तर आपण कधीच पुढे जाणार नाही. ऐकायचं, कुठल्या गोष्टी ऐकायच्या, कुठल्या गोष्टी सोडून द्यायचं, ते आपल्या हातात असतं, बरोबर ना. जेव्हा मी नवीन होती ना त्यावेळेला पण मला डिमोटिवेट व्हायचं. तेव्हा मी काय बोलते की तेव्हा मी एक स्टोरी ऐकली होती, ती तुमच्यापर्यंत मी शेअर करते. कोणती स्टोरी होती ती, तर एक चित्रकार असतो, तो चित्रकाराला नेहमी असं वाटायचं की मी चुकी करतो आहे किंवा काय. तर ती स्टेशनवरती जेव्हा तो चित्र काढायला जायचा आणि तिथे तो लावायचा चित्र, तर त्यावेळेला तिथे लिहायचं की कोणाकोणाला तिथं चुका वाटतात ते मला दाखवा. तर काय व्हायचं, खूप लोक त्याला चुका दाखवायच्या. तर दाखवत त्याला नेहमी डिमोटिवेट वाटायचं की माझ्याकडून म्हणजे होणारच नाही आहे किंवा माझी कला मला होतच नाही आहे, मी हे नको करायला, मी दुसरं करतो म्हणून. तर एक दिवस काय झालं, एक महात्मा त्याला मिळाला. तो बोलला की तू एक काम कर, चित्र काढ आणि तिथे तिथे लाव आणि तिथे खाली लिही की माझं जर चुकत असेल तर तुम्ही दुरुस्त करून द्या. तिथे दुरुस्त करून कुठे काय चूक झाले की तिथे मला मार्क करून द्या. तर असं जेव्हा झालं त्यावेळेला कोणीच त्या फोटोला कोणीच हात लावला नाही, कारण की त्यांना
ते माहीतच नाही आहे की कसं आहे किंवा किती बरोबर आहे किंवा कसं काढायचं हे माहीतच नाही आहे लोकांना. ह्याचा उद्देश काय की आपण अशा लोकांकडे जायचंच नाही आहे की त्यांना त्या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे. तिथं आपण जर विचारलात की माझी चूक कुठं होते आहे, तर आपल्याला खूप 100 चुका सांगणारे येतात. पण जो अनुभवी असतो ना, त्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं तिथं आपण लक्ष द्यायचं. पण असं नाही की आपल्याला लोकं सगळं म्हणजे असं कमी करायला किंवा मागे खेचायला खूप लोक असतात. मग त्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं असतं की आपल्याला कुठे पुढे जायचं आहे, कोणाचं ऐकायचं आहे, कसं ऐकायचं आहे आणि मला कसं सक्सेसफुल व्हायचं आहे. कारण की जो कोणी नवीन असतो, जो कोणी संघर्ष करत असतो सुरुवातीच्या टायमाला, त्या टायमाला लोकं खूप मिळतात की मला कसं मागे खेचणारी लोकं खूप असतात. पण त्यांना मागे करत करत आपण कसं पुढे जातो आहे हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर ना. मलाही व्हायचं सुरुवातीला, मलाही वाटायचं की मला काम जमत नाही म्हणून नको. पण माझी मम्मी नेहमी मला मोटिवेट करायची, नाही तू करत राहा करत राहा, केल्याने पूर्ण परफेक्शनने आणि चांगल्या पद्धतीने काम येणार म्हणजे येणारच. आणि असंच एक दिवस झाला की जी लोकं आपल्याला मला चुका काढत होतं त्याच बायका माझ्याकडे येतात आणि मला बोलतात की माझा ब्लाऊज तू मला शिवून दे वगैरे. मग हे आपलं अचिव्हमेंट असतं. फक्त आपलं काम करत राहायचं, काम करत राहायचं बस. तर माझा टॉपिक आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.